तर चंद्रपूरच्या इरई नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। रहमतनगर, सहारा पार्क, बिंबा गेट या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांना रात्रीत सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर नागरिकांना पूरग्रस्त भागातनं दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलंय। या संदर्भातला आढावा घेतलाय चंद्रपूरचे आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। इरई नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे चंद्रपूर शहरालगत असलेल्या बिंबा गेट असेल, रहमतनगर असेल किंवा सहारा सिटी या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सकाळपासूनच पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। नागरिक आता आपापल्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि महानगरपालिकेकडूनही त्यांना रिस्क्यू करण्यासाठी इथे पोहोचलेली आहेत। आपण बघू शकतो की आता आपण ज्या ठिकाणी हा जो आहे तो बिंबा गेट परिसर आहे। या परिसरामध्ये पाणी पातळीत आता वाढ होताना इथे दिसत आहे आणि अनेक नागरिक जे घरातून बाहेर आपले जे महत्त्वाचे सामान आहे ते सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर पडत आहेत। जिल्हा प्रशासनाकडून आणि महानगरपालिकेकडून रात्रीपासूनच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं। तसेच अनेक जे सखल जो भाग आहे त्या भागातून नागरिकांना योग्य आणि महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना रिस्क्यू करण्यातही रात्रीपासूनच सुरुवात महानगरपालिकेने केली होती आणि कुठल्याही गोष्टीवरती लक्ष न देता महानगरपालिका जे या गोष्टी सांगतात त्याच्याकडेच लक्ष देण्याचंही आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ अनंतसोबत अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर। तर पावसासंदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी, वैनगंगा आणि वर्धा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। त्यामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रपूर शहरातून वाहणारी इरई नदी पुढे जाऊन वर्धा नदीला मिळते। मात्र वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे इरई नदीचं पाणी हे पुढे वाहून जात नाहीये आणि नदीपात्रातील पाणी हे शहराच्या रहमतनगर, नगीना बाग, सिस्टर कॉलनी आणि नदीलगतचा जो भाग आहे तिकडे शिरलेला आहे। आता पहाटेपासूनच आपण बघतोय अनेक सखल भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय। मदत कार्य हे मात्र तात्काळ सुरू करण्यात आलेलं आहे। महापालिका, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं जातंय। दरम्यान स्थानिक नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे, परिस्थितीचा आढावाही घेतलाय। नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। तर आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिलीही जाते। एकीकडे जोरदार पाऊस ह्या भागात पडत नसला तरी इरई नदीचं पाणी मात्र शिरलेलं आहे गावागावात। आज चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये रहमतनगर एरियामध्ये पाणी वर्धा आणि इराई नदीच्या संगममधून बॅक मारल्यामुळे घराचं जवळ पाणी आलेले। आमच्या आपत्ती व्यवस्थापनाचा टीम, स्वच्छताचा विभाग, सर्व टीम इथे आलेले आहेत आणि लोकांना आपण सुरक्षित